आज आहे ना मी तुम्हाला सासर आणि माहेरमधला फरक दाखवते. तर त्याआधी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज मम्मीने आहे ना मस्त अशा केल्या होत्या पालकाच्या पुऱ्या. पण सकाळी तिच्या मागे इतकी घाई असते ना की त्या पुऱ्या परफेक्ट असं ते पीठ तिला मळता आलं नाही. पण तरी पण चवीला इतक्या छान पुऱ्या झाल्या होत्या ना. मस्त असा आम्ही चहा आणि पुरीचा नाश्ता केला आणि त्यानंतर ना बाकीच्या कामाला सुद्धा सुरुवात केली. तर आता ही वॉशिंग मशीन घेतल्यापासून आहे ना मम्मीचं बरंचसं काम हलकं झाले. पण तरी पण काय होतं ना, तिकडं पाण्याचा भरपूर असा प्रॉब्लेम आहे. कधी पाणी जास्त येतं, कधी येत नाही. त्याच्यामुळे मम्मी कधी कधी काय करते, कपडे हाताने धुवून फक्त कोरडे होण्यासाठी त्या मशीनमध्ये टाकत असते. तर आता बाहेर तिची कामं चालू होती कारण की पाऊस येत होता आणि पाऊस किती जरी आला ना तरी आपला ओटा हात स्वच्छ ठेवावाच लागतो. तर तीच तिची कामं चालू होती आणि आज मला जायचं होतं सासरी. आता सासरी जायचं म्हणजे मी सासरहून माहेरी येताना किंवा माहेराहून सासरी येताना मला सोडवायला येत ना सासरचेच येतात एवढ्यात तरी. तर ते मला न्यायला येणार होते ना, त्यांच्यासाठीच या इकडं खास असा मटणाचा बेत केला होता. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मी तिकडून येताना पण मला सोडवायलाच आले होते आणि आता इकडून घरी जायचं म्हटल्यावर पण न्यायलाच येणार आहेत. तर या इकडे छान असा मटणाची भाजी, भाकरी हे सगळं आता मम्मीनीच केलं. मी फक्त शिजायला टाकलं होतं आणि त्यानंतर वाटून घेतलं. म्हटलं लाईट कधी जाईल याचा भरोसा नाही. माझी पण तब्येत थोडी बरी नव्हती, त्याच्यामुळे मी काय जास्त मदत केली नाही. आता आम्ही सगळे जेवायला बसलो ना, तर कृष्णाचं पण छान असं खाणं चाललं होतं. पण त्याने सगळीकडंच तो भात सांडून टाकला. आता मला न्यायला आले त्यावेळेस त्यांना पण जेवायला ताटं वाढली आणि ते दुपारी येणार म्हटले होते, पण त्यांना यायला संध्याकाळ झाली. आणि या इकडे ना मम्मीची जे वडापावचा आपला स्टॉल आहे त्याची तयारी चालू होती. घरी येताना पण पाऊस आम्हाला रस्त्याने लागलाच, कारण की हा जो पाऊस आहे ना 24 तास चालूच आहे. आणि त्यानंतर बघा आम्हाला जाताना ना नदी लागते, तर ती नदी तुडुंब भरून वाहत होती. कारण की उन्हाळ्यात आम्ही ज्यावेळेस येता जाता ही नदी बघायचो ना तर त्याला काहीच पाणी नव्हतं. आता कसं आहे ना, पप्पा गाडी चालवतात म्हटल्यावर कृष्णाला तर गाडी चालवलीच पाहिजे, कारण की त्याला पप्पा काय करतात किंवा कुणी गाडीवर बसलं किंवा गाडी चालवत असलं ना की त्याला ते लागतच असतं. आणि तसं पाहायला गेलं तर तो गाडीची चावी कधीच खाली ठेवत नाही, जर त्याच्या हाताला लागली तर. चला आता आम्ही घराच्या जवळ आलो होतो. आता घरी गेल्यानंतर ना परत आपलं जे रोजचं रुटीन आहे ना ते पाहायला मिळेल. आता मी हा फरक याच्यामुळे म्हटले की ज्यावेळेस मी घरी गेले होते ना त्यावेळेस मम्मी माझी वाट बघत बसली होती, म्हणजे घरात कोणीतरी होतं. आणि आम्ही ज्यावेळेस इकडं आलो ना त्यावेळेस घरात कोणीच नव्हतं. त्याचं कारण पण असं आहे की आमच्या जवळच जागरण गोंधळ होतं, तिकडेच सगळे गेले होते आणि त्यांना वाटलं की आम्ही दुपारी येऊ, पण आम्हाला यायला झाली होती संध्याकाळ. त्याच्यामुळे आमची वाट बघून आहे ना सगळेच तिकडे गेले, पण सासरे मात्र होते. आता घरी मुलं येणार म्हटल्यावर कोण लक्ष देऊन बसणार नाही. तर मुलं येणार म्हटल्यावर सगळ्यांना तर आनंदच होतो. तर या इकडे बघा हा मस्त असा बाहेर फिरून आला होता. तोपर्यंत आहे ना मी साईचा अभ्यास घेतला, कारण की त्याची 2 दिवस शाळेला सुट्टी झाली होती. आज काहीच स्वयंपाक करायचा नव्हता, कारण की सगळेजण जेवायला बाहेरच होते आणि मला मात्र जेवायचं नव्हतं, कारण की मी भूकच नव्हती. दुपारी जे खाल्लं त्याच्यामुळे मला भूकच नव्हती. त्याच्यामुळे ना जास्त म्हणजे स्वयंपाकच केला नव्हता. आता 11 वाजत आले तरी आम्ही यांची वाट बघत होतो की कसं काय घरी कोणीच आलं नाही. आणि ज्यांच्या इथं जागरण गोंधळ होता ना त्यांची इथं म्हणजे आता पाऊसच सगळीकडे चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचं भरपूर असं हाल झाले. जो कार्यक्रम होता तो इतका छान कार्यक्रम त्यांना करूशी वाटला, तर पावसामुळे तो काही शक्य झाला नाही. त्यांनी अगदी घरातल्या घरातच त्यानंतर कार्यक्रम केला आणि ज्या पंक्ती होत्या ना त्या पण घरातच जेवायला बसवल्या. तर अशा पद्धतीने आपला आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.